महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं OMG मराठी ITI या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी मनापासून तुमचं स्वागत करतो। तर आजचं आपलं सेशन खास ITI मध्ये फर्स्ट इयर असलेले विद्यार्थी तेही इलेक्ट्रिशियन या ट्रेडमधल्या विद्यार्थ्यांसाठी एकदम स्पेशल आजचं सेशन आहे। म्हणजे आजची सरळ सरळ सीरीजची आपण सुरुवात केलेली आहे। कशाच्या तर तुम्हाला माहिती आहे निम्मी आपल्याला काय करते की MCQ प्रोव्हाइड करते भारत स्किलच्या वेबसाईटवरती आणि त्या वेबसाईटवरती आपल्याला मिळालेली MCQ तेच आपल्या CBT परीक्षेमध्ये येते। म्हणजे CBT परीक्षेमध्ये 100% जर तुम्हाला यश पाहिजे असणार तर तुम्हाला ती MCQ वाचावेच लागतील आणि तेच पेपरमध्ये तुम्हाला येत असतात। तर त्याच्यामुळे त्याची आपण सीरीज चालू केली आहे। त्याच्यामध्ये जवळपास निम्मीने आपल्याला फर्स्ट इयर इलेक्ट्रिशियनच्या विद्यार्थ्यांकरता जवळपास 495 प्लस तुम्हाला MCQ दिलेले आहे आणि त्याचीच आपण सीरीज कंटिन्यू करणार आहे, तेही आपल्या मातृभाषेमध्ये मराठी प्लस इंग्लिशमध्ये। तर आजचा आपला कितवा आहे पहिला क्लास आहे। जर तुम्हाला याचे MCQची PDF डाउनलोड करायची असेल तेही मराठी प्लस इंग्लिशमध्ये तर त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे, तिथनं तुम्ही काय करू शकता सहज डाउनलोड करू शकता। ठीक आहे, आता आजचं जे सेशन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती जवळपास आपल्याकडे फर्स्ट इयरला 13 चॅप्टर आहे। पूर्ण 13 चॅप्टर मिळून 495 जवळपास आपल्याकडे न्यूमेरिकल आहेत। आपण सुरू करू न्यूमेरिकल म्हणण्यापेक्षा MCQ आहे। तर आपल्याला आजच्या पहिल्या चॅप्टरपासून आपण सुरू करू। आजचा पहिला क्लास आहे। चॅप्टरचं आपलं नाव आहे सेफ्टी प्रॅक्टिस अँड हँड टूल, म्हणजेच काय सुरक्षा सराव आणि हात साधने, म्हणजे आपण जे वर्कशॉपमध्ये आपण टूल्स वापरतो त्याच्याशी रिलेटेड। आता हे सर्व सुरू करण्याच्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर आठवणीने काय करायचं, चॅनलला सबस्क्राईब करायचं आणि बेल आयकॉन दाबून ऑल नोटिफिकेशन ऑन करायचं, जेणेकरून जेव्हा केव्हा मी या प्रकारचा नवीन व्हिडिओ अपलोड करणार तर तेव्हा तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन यायला हवं। ठीक आहे, चला वळूया मग आपल्या मेन विषयाकडे। तर आजचा आपला पहिला क्लास आहे इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयरच्या सर्व विद्यार्थ्यांकरता महाराष्ट्रातल्या पूर्णतही मराठीमध्ये। आजचा आपला चॅप्टर आहे पहिल्या चॅप्टरची आपण सुरुवात करणार। प्रश्न आपले दोन भाषेमध्ये आहे, इंग्लिश प्लस मराठीमध्ये। मी मराठीतच वाचणार आणि मराठीमध्ये तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करणार। ज्याला इंग्लिश जमते त्यांनी इंग्लिश पण वाचू शकता आणि अभ्यास पण करू शकता। ठीक आहे, मी दोन्ही लँग्वेजमध्ये तुम्हाला MCQ प्रोव्हाइड केले। ठीक आहे, आता आपल्याला 28 प्रश्न कव्हर करायचे आहे, तर थोडंसं मी स्पीडमध्ये करण्याचा प्रयत्न करतो। तुम्ही फक्त कॉन्सन्ट्रेशन आहे का, आणि मला माहिती आहे एकदा जर तुम्ही ऐकलं ना तर तुम्हाला जवळपास पाठ झाल्यासारखे प्रश्न होऊन जाईल, म्हणून एकदम कॉन्सन्ट्रेशनने लक्ष द्या। ठीक आहे, पहिला प्रश्न आहे सुरक्षा चिन्हाचे नाव काय। तर तुम्हाला एक सुरक्षा चिन्ह दिलेलं आहे। आता पेपरमध्ये जर गेले तर तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईट दिसणार, पण आता माझ्याकडे इंद्रधनुष्य आहे तर मी काय केलं तुम्हाला असे कलरफुल रंगीबेरंगी तुम्हाला चित्र दाखवले, म्हणजे तुमच्या जास्त लक्षामध्ये राहिलं पाहिजे। अशाच पद्धतीने आपले सेशन असतात। ठीक आहे, आता बघा तुम्हाला प्रकार असतात, बेसिक प्रकार असतात आपल्या साईनचे की नेमकं चिन्ह कोणते कोणते आपल्या सेफ्टीमधले बरं असे तर खूप सारे। रोडची सेफ्टी वेगळी, पण आपल्या इलेक्ट्रिकलमधली त्याच्यामध्ये प्रतिबंधात्मक असतात, अनिवार्य असतात, चेतावणीवाले असतात आणि सूचनात्मक पण असतात। मग त्याला तुम्हाला बघा जर तुम्ही म्हणजे एवढं इम्पॉर्टंट आहे, फक्त एवढंच जर तुम्ही विचार केला तर तुम्ही जर स्पर्धा परीक्षेमध्ये गेले तर तुम्हाला काही प्रश्न विचारते की याचा बॅकग्राऊंड कलर कोणता आहे, मग त्याच्यातली प्रतिमा कोणत्या रंगाची आहे, मग त्याच्यावरती क्रॉस दिला असणार तर तो कोणत्या रंगाचा आहे, असं सर्व। मग तो त्रिकोणी आहे की गोल आहे की चौकोनी, असे प्रश्न तुम्हाला विचारले जाते। हे सर्व म्हणजे एकदम महत्त्वाचं आहे तुमच्यासाठी। पण सध्या आता प्रश्नापुरता जर विचार केला तर तुम्हाला अशा हिरव्या नाही सॉरी आता तुम्हाला तिकडे ब्लॅक अँड व्हाईट दिलेला आहे, पण प्लसचं सिम्बॉल दिलेला आहे, त्याला काय म्हटलं जातं सूचनात्मक चिन्ह म्हटलं जातं। सूचनात्मक म्हणजे काय, तुम्हाला माहिती देणारं चिन्ह असतं। जसं ड्रिंकिंग वॉटरचं जरी लावायचं असलं तर हिरव्या कलरचं लावतो, कोणत्या कलरचं हिरवं। पण आता इथं प्लस दिला आहे, रंग नाही दिसत पण प्लस तुम्हाला माहिती आहे हिरव्या कलरचा असतो, तो कोणता सिम्बॉल तर त्याला सूचनात्मक चिन्ह म्हटलं जातं। म्हणजेच काय ते इन्फॉर्मेशन साईन आहे, कोणता इन्फॉर्मेशन साईन म्हणण्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे। ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे। मग नंतरचा प्रश्न आहे की आग विझवण्यामध्ये स्मोथरिंग काय असते। बघा आता इथं 4 ऑप्शन वाचाल तर जवळजवळ सर्वात पहिले मी तुम्हाला सांगतो की नेमकं आग म्हणजे काय होते। आग म्हणजेच आपण त्याला काय म्हणतो फायर म्हणतो। काय म्हणतो फायर। तर शॉर्टमध्ये तुम्ही शिकले असणार क्लासमध्ये की आग लावायसाठी तुम्हाला 3 घटकांची सक्त गरज असते। 3 घटक कोणते की तुम्हाला पहिला एकतर गरमीची गरज आहे, ऑक्सिजनची गरज आहे आणि तुम्हाला इंधन किंवा फ्यूलची गरज आहे। आता एक गोष्ट लक्षामध्ये ठेवा की तीनही जोपर्यंत सोबत येणार नाही तोपर्यंत आग लागूच शकत नाही। तुम्ही म्हणाल की मी हवेमध्ये ऑक्सिजन आहे आणि गरमी टाकतो तर आग लागणार, असं होणार नाही। त्याला इंधनाची गरज पडते। तुम्ही म्हणाल फक्त इंधन ऑक्सिजन मी जवळ आणतो आग लागणार, तसंही होणार नाही, त्याला गरमीची गरज पडते। तर हे सर्व जर असणार तरच आग लागणार, पण आपल्याला इथे आग लावायची नाही आहे, आपल्याला आग विझवायची आहे। मग आग विझवायची पद्धत काय की या तिघांपैकी काय करा, एकाला गायब करून टाका, तिथनं एकातला काय करा कट करून टाका, बाहेर काढून टाका। तर मग जर तुम्ही गरमीला बाहेर काढलं म्हणजे थंडी ॲड करावं लागेल, तर त्या
पद्धतीला काय म्हटलं जातं, कूलिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कूलिंग. तसंच समजा तुम्ही ऑक्सिजनला जर बाहेर काढलं तर त्याला स्मोथरिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्मोथरिंग किंवा स्मूथरिंग म्हटलं जातं. म्हणजे काय, ऑक्सिजनला बाहेर काढ, मग तुम्हाला माहिती ऑक्सिजनला बाहेर काढायसाठी मग आपण त्याच्यावर रेती टाकतो, कधी आपण त्याच्यावरती ओलं ब्लँकेटच टाकून देतो, त्याला पॅक करून टाकतो, म्हणजे एकूण त्याला मग एकदम कार्बनचा धूर सोडून देईल, म्हणजे त्याला ऑक्सिजन मिळाला नाही पाहिजे याचा आपल्याला प्रयत्न करायचा आहे. ती दुसरी पद्धत. असंही करून आग विझवू शकतो, किंवा सरळ सरळ ज्याच्याने आग लागली त्यालाच हटवून टाका, ज्याच्याने आग लागली त्यालाच हटवून टाका. त्याला आपण काय म्हणतो, स्टार्विंग म्हणतो. काय म्हणतो, स्टार्विंग. स्टार्विंग म्हणजे एक प्रकारचं उपोषण आहे, तर त्याला उपाशी ठेवायचा, खायलाच नाही द्यायचं काही, स्टार्विंग. पण आपल्याला प्रश्नात काय विचारला आहे, स्मोथरिंग विचारला आहे. स्मोथरिंगचा अर्थ काय होते, आग विझवण्याच्या पद्धतीमध्ये बघा, आगीमध्ये इंधन टाकणे, आगीत इंधन टाकणे, टाकाय पेटवायचं नाही, आपल्याला विझवायचं आहे. बघा, आगीतून इंधन काढून टाकणे, बरोबर आहे, पण याला काय म्हणतो, यांनी पण आग विझवू शकते, पण आपल्याला काय विचारलं आहे, स्टार्विंग नाही विचारलं. स्टार्विंग असतं, त्याचं उत्तर बी बरोबर असतं. त्याच्यानंतर म्हणून हे पण जमणार नाही. तापमान कमी करणे, याला कूलिंग म्हटलं जातं, यांनी विझते, पण हे आपल्याला विचारलं नाहीये. ऑक्सिजनच्या पुरवठ्यापासून आग वेगळी करणे, बिलकुल ऑक्सिजनचा पुरवठा काय करणं, वेगळा करून टाकणं, म्हणजेच ऑक्सिजनला कट करून टाकणं, याला काय म्हटलं जातं, स्मोथरिंग म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, स्मोथरिंग. हे तीनही शब्द लक्षामध्ये ठेवा. म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, कारण की याच्यावरती काय पुन्हा समोर तुम्हाला प्रश्न देणार, म्हणजे एक पाठ केलं की तुम्हाला सर्वच काय होऊन जाईल, पाठ होऊन जाईल. त्याच्यानंतर शारीरिक धोका कोणता आहे, ठीक आहे. धोका म्हणजे त्याला इंग्लिशमध्ये हजार्ड्स म्हटलं जातं, हजार्ड्स म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, धोका. धोका म्हणजे कोणी दिलेला धोका, तो धोका वेगळा, ठीक आहे. शारीरिक म्हणजे शरीराला वेदना, एक प्रकारचा धोका. म्हणजेच काय, हजार्ड म्हणजे आपल्या शरीराला काहीतरी नुकसान होणार, पण शारीरिक नुकसान. आता मानसिक पण असते, समजा एखाद्याला रागावलं तर तो मानसिक त्रास झाला त्याला, ठीक आहे. पण मी दंड्याने त्याला जर पनिशमेंट दिली तर तो काय झाला, त्याला शारीरिक पनिशमेंट झाली. काय झाली, शारीरिक. सेम तसं शारीरिक धोका कोणता, की समजा धूम्रपान किंवा स्मोकिंग आहे, स्मोकिंग म्हणजे खूप सारा धूर आहे, त्याला तुम्ही शारीरिक धोका म्हणू शकत नाही. पण व्हायब्रेशन किंवा कंपन याला शारीरिक धोका म्हणू शकता, किंवा फिजिकल धोका म्हणू शकता तुम्ही, ठीक आहे. ठीक आहे, म्हणजेच त्याला फिजिकल हजार्ड मधला. फॉर एक्झाम्पल, की तुम्ही व्हायब्रेट होत आहे, तुम्हाला त्रास होत आहे, जसं डीजे वाजवला, ठीक आहे, डीजेचा खूप मोठा आवाज आहे, म्हणजे तो साऊंड पण आला त्याच्यामध्ये, खूप मोठा आवाज आहे. आवाज कसा जातो, दोन पार्टिकल एकावरती टक्कर मारत गेले वातावरणातले, की मग ते आपल्याला पण जाणवते आणि आपण धडधड करायला लागतो. तसंही व्हायब्रेशन असलं तेही काय आपल्यासाठी धोकाच आहे, तर त्याला आपण काय म्हटलं जातं, शारीरिक धोका असं म्हटलं जातं. म्हणजेच त्याला फिजिकल हजार्ड्समध्ये असतं. कोरोजिव्हनेस म्हणजे ते जंग वगैरे लागणे, ते शारीरिकमध्ये येत नाही. रेडिओ सक्रिय म्हणजे रेडिओ ॲक्टिव्ह, तेही शारीरिकमध्ये येत नाही. रेडिओ ॲक्टिव्हमुळे इफेक्ट होतो तो शारीरिक होतो, पण रेडिओ ॲक्टिव्ह म्हणजे काय, त्याला शारीरिक म्हणता येणार नाही. तर व्हायब्रेशन कुठे येतो, आपल्या शारीरिक धोक्यामध्ये किंवा फिजिकल हजार्ड्समध्ये येतो. तर याचं बी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट. जसं फॉर एक्झाम्पल, समजा आग लागली पेटलो मी नाही, मला नाही पेटायचं आहे, समजा पेटलो आपण, तर काय होईल, तोही शारीरिक धोका झाला. एकदम थंडी लागली आपल्या शरीराला, तोही शारीरिक धोका झाला. तर असे असतात, व्हायब्रेशन पण काय एक शारीरिक धोकाच आहे, ठीक आहे. म्हणण्याचं बी उत्तर काय परफेक्ट आहे. त्याच्यानंतर अग्निशमन यंत्र वापरताना योग्य ऑपरेशनचा क्रम कोणता आहे. आता तुम्हाला जर फायर एक्सटिंग्विशर वापरायचं असणार तर नेमकी त्याची प्रोसिजर काय, म्हणजे तुमच्यासमोर फायर एक्सटिंग्विशर ठेवला आहे, मग त्याला वापरायचं कसं, त्याची पद्धत आहे. बघा, त्याला पास म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, पास. त्याचा एक लॉंग फॉर्म आहे, तर त्या लॉंग फॉर्म तुम्हाला विचारलेला आहे. बघा, पास म्हणजे काय, की पहिली स्टेप असतं पूल करायची असते, पिन काढायची असते तुम्हाला सर्वात पहिले, ठीक आहे. दुसरं काय करायचं, एम करायचं असतं. एम म्हणजे या नोझलला तुम्हाला एम लावायचं असतं, की नेमकं मारायचं कुठे आहे ना. ते आग इकडे लागली, तुम्ही पाठीमागं जर दाखवत असणार तर आपली आग विझणार ना, ठीक आहे. म्हणजे दुसरं एम, त्या पासमधला एम. त्याच्यानंतर स्क्वीज म्हणजे काय, की नुसतं तुम्ही असं निशाणा पकडून ते बंदूकची गोळी तर दाबावता लागेल ना, ट्रिगर करावं लागेल. त्यासारखी याला काय करायचं, 3 नंबरवरती दाबायचं. तुम्ही जसं ब्रेक दाबतो तसं, तेव्हाच काय होईल, याच्यातली गॅस तुमचं जे काय ज्या प्रकारचं तुमचं फायर एक्सटिंग्विशर आहे ते तिथून बाहेर पडणार, ठीक आहे. चौथा आहे स्वीप. स्वीप म्हणजे काय, फक्त आग लागून एका ठिकाणावर पकडलं तर ते विझणार आहे का नाही, तुम्हाला असं फिरवावं लागेल, स्वीप करावं लागेल, असं वळवावं लागेल जिकडे आग लागली आहे. तर ही काय एक स्टँडर्ड प्रोसिजर आहे पासची, ठीक आहे. मग याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं, बघा, पूल, एम, स्क्वीज आणि स्वीप. स्वीप सर्वामध्ये आखरीमध्ये लक्षात ठेवा, जिथे स्वीप आखरी असणार. बघा, इथं अरेंज आहे म्हणून हा चुकला, त्याच्यानंतर पुन्हा इथं स्वीप आखरी आहेच नाही, हाही चुकला. याच्यामध्ये स्वीप पहिले गेला म्हणून हा चुकला, फक्त एकच उरला, बरोबर आहे. म्हणजे काय, खेचा, लक्ष म्हणजे एम करा, त्याला पिळा म्हणजे ते दाबा, आणि स्वीप करा म्हणजे ते असं पसरवा, ठीक आहे. म्हणजे असं हे उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. लक्षात ठेवा, जिथे स्वीप शेवटी आहे ना तो उत्तर बरोबर आहे असं लक्षात ठेवा, कारण एकसारखेच दिसतात सर्व, ठीक आहे. चला, म्हणजे याचं हे उत्तर काय होतं, एकदम परफेक्ट होतं. नंतरचा प्रश्न आहे, संकल्पनेची कोणती पायरी मानकीकरणचा संदर्भ देते. आता मानकीकरणचा संदर्भ देते. आता तुम्ही जर गव्हर्नमेंट आयटीमध्ये शिकत असणार तर तुमच्या इथं पोस्टर वगैरे लावलेले असणार. एक स्टँडर्डायझेशन एक कॉन्सेप्ट असते, 5Sचा कॉन्सेप्ट असतो, त्याच्यामध्ये 5 S इन्क्लूड केले असतात. याच्यावरती अर्ध्या तासाचं लेक्चर होते, मी एकदम डिटेलमध्ये जाणार नाही.
तुमच्या कामापुरतं सांगतो. तर त्याच्यामध्ये मानकीकरण म्हणजे नेमकं काय, की 5S म्हणजे काय कॉन्सेप्ट आहे 5Sचा, की कोणतंही काम करत असताना 5Sच्या पद्धतीने केलं पाहिजे. म्हणजे काय, सॉर्टिंग केली पाहिजे, म्हणजे आपल्याला काय करायचं ते पहिलं ठरवलं पाहिजे. पद्धत आहे, पद्धतशीर व्यवस्था, मग ते जर ठेवायच्या वस्तू असणार एखाद्या तर कोणती वस्तू कुठे ठेवली पाहिजे, मग चमकदार एकदम साफसफाई असली पाहिजे. मग त्याच्यानंतर मानकीकरण आहे, तर मानकीकरण 4थ्या पायरीवरती आहे. मानकीकरण कोणत्या आहे, 4थ्या पायरीवरती. आणि 5वी स्वय शिस्त असं आहे, म्हणजे सेल्फ स्वतः शिस्त असली पाहिजे. तसं 5वी आहे, ते पायरी आहे. त्या संकल्पना आहे, म्हणजे अशा पद्धतीने कोणतंही काम केलं तर परफेक्ट पद्धतीने काम होते, अशी थेरी आहे मोठी, ते आपल्या थेरीमध्ये झालेलं आहे. ठीक आहे, तर हे कोणत्या पायरीवरती आहे विचारलं तर कोणत्या पायरीवरती आहे, ते 4थ्या स्टेपवरती आहे, म्हणजे 4थ्या पायरीवरती. म्हणून याचं डी उत्तर काय झालं, एकदम परफेक्ट झालं. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे तुमचा. झालं 5S झाली संकल्पना, झाली. 6वा प्रश्न आता, की वायर हुक आणि लूप बनवण्यासाठी कोणता प्लायर वापरला जातो. ठीक आहे, वायर हुक म्हणजे एखाद्या वायरला समजा सरळ वायर चालला आणि त्याला तुम्हाला असं वाकवायचं आहे. ठीक आहे, असं वाकवायचं आहे, किंवा मग त्याला प्लायरला तुम्हाला काय म्हटलं, एक लूप तयार करा. लूप म्हणजे अशाच गोल पद्धतीचं. तर तुम्ही काय करणार, काय वापरणार, तर तुम्हाला माहिती आहे आपल्याकडे भरपूर सारे प्लायर आहेत. त्याच्यातला एक प्लायर आहे तो त्याचा नोज, म्हणजे त्याचे नावं कसे ठेवले आपण, प्लायरच्या त्या तोंडावरनं ठेवले आहेत. तोंड कसे त्याच्यानुसार मग चपट असेल तर चपट म्हणतो, गोल असेल तर गोल म्हणतो आपण. तर असे कामं करायकरता एक तर छोटे आणि असे गोल छोट्या पद्धतीमध्ये कामं जर करायची असणार, म्हणजेच काय तुम्हाला हुक करायचा आहे किंवा एखादा लूप तयार करायचा आहे, गोल वायर वाकवायचा आहे, तर तुम्हाला राऊंड नोज प्लायरची गरज पडते. राऊंड नोज म्हणजे काय, ज्याचं नाक गोल आहे, ज्याचं नाक कसं आहे, गोल आहे, तशा प्लायरची गरज पडते. त्याला काय म्हटलं जाते, राऊंड नोज प्लायर म्हटलं जातं. म्हणजे याचं सी उत्तर काय, एकदम परफेक्ट राहील. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, पिन्सरचा उपयोग काय आहे. आता बघा हे लक्षामध्ये ठेवा, पिन्सर, कारण की तुम्हाला पुन्हा याच्यावरती प्रश्न येणार. अशा पद्धतीचं पिन्सर असतं. तुम्हाला माहिती आहे की जर एखादा लाकूड आहे, लाकडावरती समजा खिळा लावलेला आहे, तर खिळा लावलेला असलेला जर तुम्हाला काढायचा असणार तर मग याला असं पकडायचं, मग इथं एकदम जवळ आणलं आणि त्याला असं वाकवलं एका साईडनी, म्हणजे एकतर याला खाली करा किंवा वरती करा, हा खिळा काय होते आपल्याला ऑटोमॅटिक वरती येऊन जाते. ऑटोमॅटिक वरती म्हणजेच काय, की पिना काढायचा, पिना म्हणण्यापेक्षा खिळे काढायसाठी त्याचा वापर करतो आपण, त्याला पिन्सर म्हणतो. बघा, लवचिक तार फिरवणे याच्यासाठी बिलकुल वापरत नाही. तारांचा लहान व्यास कापणे, त्याच्यासाठी कापायचा विषयच नाही याच्यामध्ये. लाकडातून पिन खिळे काढणे, बिलकुल, म्हणजे छोटे जे पिन खिळे आहेत ते जर काढायचे असणार तर त्याला आपण काढायसाठी काय वापरतो, पिन्सर वापरतो. लक्षात ठेवा, पुन्हा याच्यावरती एक प्रश्न आहे तो आपल्याला कामी पडणार आहे. ठीक आहे, त्याचं सी उत्तर काय, एकदम परफेक्ट होतं. चला नंतरचा प्रश्न आहे, रस्ता सुरक्षा चिन्हाचे नाव काय. आता बघा, हे रस्त्याच्या सुरक्षा आहे, आपल्या वर्कशॉपमध्ये सुरक्षा नाही आहे, रस्त्याची सुरक्षा आहे. तर अशा पद्धतीचं जर चिन्ह दिसलं तर नेमकं कोणतं आहे, ते रस्त्यावरती वापरलेलं. बघा, त्याला मंडेटरी साईन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं, कधी स्टॉपचं तुम्हाला दिसतं, कधी गिव्ह वेसाठी दिसतं, रस्ता देण्यासाठी. मग कधी काय ओव्हरटेकिंग करायची नाही, प्रोहिबिशन आहे, अशा पद्धतीचं असतं, त्याला मंडेटरी म्हटलं जातं. काय मंडेटरी म्हणजे अनिवार्य, काय म्हटलं जातं, अनिवार्य चिन्ह आहे. तर मग आता याच्यात अनिवार्यवाला ऑप्शन जर बघितला, मंडेटरीवाला ऑप्शन ए वरती आहे, अनिवार्य चिन्ह, म्हणजे याचं हे उत्तर काय, एकदम परफेक्ट. आपल्या इलेक्ट्रिकलमध्ये नाही, रस्त्यावर दिसतात, तुम्हाला आपल्या वर्कशॉपमध्ये दिसणार नाही. ठीक आहे, त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तुम्हाला, प्रश्न क्रमांक 9, मूलभूत श्रेणीतील चेतावणी चिन्हाचा पार्श्वभूमी रंग काय असते. मी आत्ताच सांगितलं तुम्हाला की तुम्हाला विचारलं होतं की, म्हणजे या प्रश्नामध्ये विचारला की जो तुमचा चेतावणी म्हणजेच काय, वॉर्निंग साईनचं पार्श्वभूमी म्हणजेच बॅकग्राऊंड कलर कोणता आहे. तर बघा, चेतावणी किंवा वॉर्निंगचा जो साईन आहे त्याचा पार्श्वभूमी म्हणजे बॅकग्राऊंड कोणत्या कलरचा, पिवळा. कधी तुम्हाला प्रोहिबिशन विचारलं तर पांढरा, मंडेटरी विचारलं तर निळा, इन्फॉर्मेशन विचारलं तर हिरवा. अशा पद्धतीचा म्हणजे त्याचा प्रश्न येतात आणि स्पर्धे परीक्षेमध्ये भरपूर असे प्रश्न बनतात. पण सध्या मर्यादित आपला चेतावणीसाठी विचारला पार्श्वभूमी म्हणजेच काय, बॅकग्राऊंड कलर तो कोणता असतो, पिवळा असतो, म्हणजेच येलो. म्हणजे याचं सी उत्तर काय, एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, मग समोरचा प्रश्न आहे, विद्युत उपकरणांना आग लावण्यासाठी कोणत्या प्रकारचे अग्निशमन यंत्र वापरले जाते. आता तुम्हाला बघा, आता याची अख्खी मोठी लिस्ट आहे की कोणत्या आग लागली, आगीचे प्रकार असतात, ए टाईप, बी टाईप, सी टाईप, डी टाईप, असे वेगळे. म्हणजे कागदाने लागलेली आग वेगळी, तेलाने लागलेली आग वेगळी, गॅसनी वेगळी, इलेक्ट्रिक इक्विपमेंटने लागलेली वेगळी, असं वेगळं कॅटेगरी केलं असतं. आता साधंच तुम्हाला विचारलं आहे की विद्युत उपकरणांना लागलेली आग म्हणजे इलेक्ट्रिसिटीची जी आपली आग आहे त्याला विझवण्यासाठी
हॅलन टाईपचा आपण काय करतो, फायर एक्सटिंग्विशर वापरतो. फायर एक्सटिंग्विशर खूप साऱ्या टाईपचे आहे, ठीक आहे. CO2 पण असतं वापरायसाठी, पण आता इथं ऑप्शन नाही येतो. तर हॅलन टाईपचा जो फायर एक्सटिंग्विशर असतो तो इलेक्ट्रिक आगीसाठी वापरला जातो. प्रत्येक आगीसाठी एकच प्रत्येकाला वापरता येत नाही, प्रत्येक आगीसाठी वेगळं वेगळं काय केलं आहे, कॅटेगराईज केलं आहे. म्हणजे कोणती आग कशाने लवकर विझू शकते त्याचा विचार करून बनवलेला आहे, ठीक आहे. विद्युत उपकरणांसाठी जर विचारलं तर हॅलन टाईपचा काय करतो आपण, फायर एक्सटिंग्विशर यूज करतो, ठीक आहे. तर हे केमिकल आहे हॅलन नावाचं, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न म्हणजे याचं उत्तर काय होतं, हे बिलकुल परफेक्ट होतं. नंतरचा प्रश्न आहे, उष्णता निर्माण करणारी कचरा विल्हेवाटाची पद्धत कोणती आहे. आता तुम्हाला विचारलं आहे की नेमकं तुम्हाला काय करायचं आहे की कचऱ्याचा विल्हेवाट लावायचा. कचरा तुम्हाला माहिती आहे अवतालभोवताल सारीकडेच असतो, सर्वीकडे अवतालभोवताल तुम्हाला दिसतोच. तर आता त्या कचरा जमाच राहते का, नाही, कचऱ्याची विल्हेवाट लावणं खूप गरजेचं आहे. मग त्याचा कचऱ्याचा विल्हेवाट म्हणजे उचलायचं. नेमकं का असं करायचं की कचरा आपला कमी झाला पाहिजे. मग वेगळ्या वेगळ्या पद्धती आहे, ठीक आहे. पुनर्वापर करणे म्हणजे रिसायकलिंग झाली. त्याच्यानंतर कंपोस्टिंग झालं. कंपोस्टिंग म्हणजे जसं पालापाचोळा जर कचरा असला तसा तर आपण काय करतो, जमिनीमध्ये पण त्याचं खत बनवतो, कंपोस्ट खत बनवतो, त्याला कंपोस्टिंग म्हटलं जातं. त्याच्यानंतर जाळून पण टाकू शकतो. तर इथं काय विचारलं आहे, उष्णता निर्माण करणारी कोणत्या, म्हणजे हे सर्वच इथं ऑप्शन दिलेले आहे, चारही आणि कचरा कमी होते, पण कोणत्या पद्धतीने उष्णता निर्माण होते हे विचारलं आहे. तर आपण जर त्याला जाळलं म्हणजेच काय, इन्सर्नेशन जर केलं आपण त्याचं, म्हणजेच त्याला जाळलं, भस्म केलं त्याला, तर तिथे काय होतं, उष्णता निर्माण होते. तेच विचारलं आहे, कचरा कमी करण्यासाठी कोण उष्णता निर्माण करते, कोणती पद्धत, तर त्याला आपण जाळणे म्हणतो. काय म्हणतो, जाळणे. एकदम सोपंच आहे. आणि कचरा कॉम्पॅक्शन म्हणजे काय की त्या वस्तूला पुन्हा डबल वापरणं, रिसायकल सारखंच पण डबल वापरणं, ठीक आहे. तर रिसायकल मधलीच ते कॅटेगरी येते जवळपास. त्याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, धुरापासून, हे घर नाही आहे, ध आहे, बरोबर. धुरापासून संरक्षणासाठी कोणते वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरण वापरले जाते. म्हणजे त्याला PPE म्हटलं जातं, म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट असं म्हटलं जातं. PPE किट आहे तेव्हा, पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट. तुम्हाला ते याच्यामध्ये लॉंग फॉर्म पण विचारतं एम्प्लॉयबिलिटी स्किलमध्ये, पण आपण इलेक्ट्रिशियन थेरीमध्ये आहोत सध्या, ठीक आहे. तर धुरापासून वाचायचं सोपं आहे. धूर नाकात जाणार आहे ना, कानामध्ये जाणार आहे का, नाही, मेन काय नाकामध्ये जाते, तर मग नाकाला वाचवायचं. तर मग ॲप्रॉन घालून, म्हणजे असे ॲप्रॉन घालतो त्यांनी वाचू शकतो का, नाही. गॉगलनी वाचू शकतो का, नाही. कानामध्ये हेडफोन लावल्याने होणार आहे का, नाही. तुम्हाला नाकाचा मुखवटा लावा लागेल, म्हणजे नाकाला मास्क लावा लागेल, तेव्हा तुम्ही काय व्हाल, धुरापासून वाचाल. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे BIS चे पूर्ण रूप काय आहे. आता बघा, तुमच्या ITI मध्ये, आमच्या ITI मध्ये सर्वांच्या जेवढे काही इन्स्ट्रुमेंट असतात ना ते BIS स्टँडर्डचे असतात. आता मग BIS स्टँडर्ड म्हणजे काय, जसं तुम्ही ISI ऐकलं असाल ना, सेम तसंच आहे. BSI हे पण काय, एक नॅशनल स्टँडर्ड बॉडी आहे इंडियाची, पण कोणासाठी बनवलेली, कन्झ्युमर लोकांसाठी बनवलेली, ठीक आहे. तर आता त्याच्या डिटेलमध्ये नाही जाऊ, फक्त त्याचा लॉंग फॉर्म विचारला आहे. तर त्याला म्हटलं जातं ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, म्हणजेच काय, BIS. त्याचा लोगो असा असतं, लक्षात ठेवायचा, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, एवढंच लक्षात ठेवा, बाकी काय नाही. तुम्हाला लॉंग फॉर्म विचारला आहे तर ब्युरो ऑफ, बघा, बोर्ड ऑफ नाही, ब्युरो ऑफ इंडियन स्टँडर्ड, बिलकुल हे वाला बरोबर आहे, वाला. बाकी बोर्ड येत नाही, ब्युरो ऑफ इंटरनॅशनल पण येत नाही, ठीक आहे. इंडियन स्टँडर्ड आहे, ठीक आहे. ISI मध्ये तुम्हाला इंटरनॅशनल दिसणार वाटणार, म्हणजे आपण याचा बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, जर भार उचलण्यासाठी आणि हलवण्यासाठी कोणती पद्धत वापरली जाते. बघा, उचलायचा पण आहे आणि त्याला हलवायचं आहे, पण जड वस्तूला. आता इथं जेवढं काही लिहिलेलं आहे ना तेवढं पण काय, सर्वच आणि आपण जड वस्तूला हलवू शकतो, काय करू शकतो, हलवू शकतो. पण आपल्याला विचारलं आहे उचलायचं पण आहे, काय करायचं, उचलायचं आहे, हलवायचं आहे, दोन्ही कामासाठी वापरलं जाणार. बघा, एक रिंचेस असते. रिंच म्हणजे काय की जसं दोऱ्याचा गुंडाळा असतो, त्याला अटकवायचं आणि त्याला ओढत न्यायचं, त्याला रिंचेस म्हटलं जातं, ठीक आहे. रिंचेस असं त्याचं प्रोनाऊन्सिएशन आहे. मग काय, क्रेन अँड स्लिंग्स म्हणजे काय, अशा पद्धतीचं मेकॅनिझम असतं. या हातामध्ये रिमोट असतं आणि इकडे काय असतं, स्लिंग्स असतं. म्हणजे एखादी वस्तू आपण उचलतो आणि त्याला इकडे किंवा इकडे घेऊन जाऊ शकतो. म्हणजे आता बघा, उचलणं आणि इकडे तिकडे घेऊन जाणं, म्हणजे आपलं बी उत्तर काय असायला पाहिजे, परफेक्ट. त्याच्यानंतर स्तर आणि रोलर, म्हणजेच काय, लेअर आणि रोलर. तुम्हाला माहित असणार की असे गोल गोल दंडे टाकायचे आणि त्याच्यावर मशीन यायची, धक्का मारत न्यायची, मागचा दंडा पुढे असं करत जायचं आणि ते मशीन एका जागेवरून आपण दुसऱ्या जागेवरती घेऊन जाऊ शकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे की मशीन हलवणारे प्लॅटफॉर्म. तुम्हाला माहित आहे, ते तुम्ही टीव्हीत वगैरे बघितलं आहे, पिक्चरमध्ये वगैरे, मशीन असते आणि त्याला सामोरून 2 शिंग असतात. मग ते जे सामान आहे त्याला खालतून पकडतं, उचलतं आणि घेऊन जातं. तुम्हाला माहिती आहे, अशी 2 शिंगवाली मशीन असते, तुम्ही पिक्चरमध्ये बघितली. तर हे नाही आहे, त्यांनी आपण उचलून खिचून नाही नेऊ शकत, पण आपण काय करू शकतो, क्रेननी त्याला हलवू पण शकतो आणि त्याला उचलून पण नेऊ शकतो, ठीक आहे. म्हणण्याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे,
प्रश्न क्रमांक 15, आग विझवण्यासाठी स्टार्विंग म्हणजे काय? ठीक आहे, स्टार्विंग म्हणजे उपोषण, हा शब्द लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे, आणि स्टार्विंग मी तुम्हाला मग सांगितलं. स्टार्विंग म्हणजे काय की त्याचं जेवण काढून टाकायचं. जेवण म्हणजे त्याला फ्यूल म्हणू, आगीसाठी कोणतं एक काढायचं आहे आपल्याला. जर फ्यूल काढलं तर त्याला आपण काय म्हणतो? स्टार्विंग म्हणतो. बस हे सोपाचा प्रश्न. काय बघा, आगीतून इंधन जोडायचे नाही, लावायचे नाही, विझवायचे आपल्याला. त्याच्यानंतर आग थंड करणे, त्याला कुलिंग म्हणू, हेही येणार नाही. आगीतून इंधन घटक काढून टाकणे, बिलकुल हे गोष्ट बरोबर आहे की आगीतनं काय करायचं? इंधनाला काढून टाकायचं. म्हणजे याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे. व्हॉट इज द नेम ऑफ PPE? ठीक आहे, म्हणजे पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट, म्हणजेच आपण प्रोटेक्शनसाठी वापरतो. तर आता तुम्ही बरोबर बघाल तर हे वाला तुमच्या पेपरमध्ये नाही येणार, तुम्हाला दाखवायसाठी ठेवला आहे. ही काय, याला हँड स्क्रीन म्हणतो आपण. बघा इथं हात पकडायसाठी इथे जागा आहे, असं हातामध्ये पकडतो, तोंडासमोर पकडतो. हे कुठं? वेल्डिंगमध्ये वापरलं जातं, बरोबर आहे. तर मग आता विचारलं, नाकाचा मुखवटा आहे का, हेड ढाल आहे का, चेहरा ढाल आहे का, की हँड स्क्रीन आहे? तर याला काय म्हणतो आपण? हँड स्क्रीन म्हणतो. ठीक आहे, एकदम चित्रवाले प्रश्न तर एकदम सोपे असतात. तर याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे की कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी कोणती पद्धत ऊर्जा वाचवते? बघा मग एक असाच प्रश्न आला होता, पण तिथं म्हटलं होतं ऊर्जा तयार करते, म्हणजेच ते हीटमध्ये कन्व्हर्जन करते, असा एक प्रश्न होता याच्यावरती. आता ऊर्जा वाचवते असं म्हटलं आहे, तर कोणती पद्धत आहे? बघा, पहिली आहे जमिनीत भर. याला ऊर्जा वाचवते म्हणता येणार नाही. म्हणजे काय? सेव्ह ए लॉट ऑफ एनर्जी. ठीक आहे, हे जमिनीमध्ये जर भरल्या गेलं तर ऊर्जा वाचवत नाही, उद्या चालून आपलं त्याचं नुकसानच आहे. ठीक आहे, पण रिसायकलिंग काय करते? आपल्याला त्याची ऊर्जा वाचवते, कारण ते जे काही वस्तू आहे तिला पुन्हा डबल आपण वापर करतो. तिचा काय करतो? पुन्हा डबल वापर करतो. तिला रिसायकलिंग म्हटलं जातं. म्हणजे फेकलेल्या वस्तूतून, कचऱ्यातून कला केली जाते, त्याच वस्तूला पुन्हा डबल वापरल्या जाते, त्याच्यापासून काहीतरी वेगळं बनवलं जातं, त्याला रिसायकलिंग म्हटलं जातं. ठीक आहे, याने काय होतं? आपली भरपूर सारी ऊर्जा वाचते. म्हणून ते भंगारवाले वगैरे कचरा उचलायला येत आहे ना, तर तुम्हाला घरचा कचरा इकडे तिकडे फेकण्यापेक्षा त्यांना देऊन द्या. तुम्ही विकायला नसेल नेऊ शकत तर त्यांना देऊन द्या, म्हणजे जेणेकरून काय होते की ते कुठंतरी त्याचा वापर होईल, आणि त्यांना तर पैसे मिळणारच, पण काय होईल, कुठेतरी त्याचा पुन्हा डबल वापर होईल. मग लोखंड, जो प्लॅस्टिक होतो, जे काही आपल्या वस्तू आहे, ठीक आहे, त्याला रिसायकलिंग म्हटलं जातं. ठीक आहे, याने काय होते? बरीचशी ऊर्जा वाचते. म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर छाती आणि पोटावर जखम असलेल्या पीडिताला कोणता कृत्रिम श्वासोच्छवास करण्याची पद्धत आहे? म्हणजे त्याला तुम्हाला माहिती आहे आर्टिफिशियल रेस्पिरेशन म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? आर्टिफिशियल रेस्पिरेशन. जर एखाद्या, त्याच्या बऱ्याचशा पद्धती आहे, म्हणजे इथं लिहिलेलं आहे ना, पूर्णच पद्धती आहे, पण नेमकं तुम्हाला त्याला म्हटलं आहे की त्याच्या छातीला किंवा पोटाला काय झालं आहे? जखम आलेली आहे. मग कोणत्या पद्धतीने तुम्ही त्याला श्वास देऊ शकता, तोही कृत्रिम. तर लक्षामध्ये ठेवायचं, तुम्हाला पाठच करावं लागेल, याच्यावरती काही उपाय नाही आहे. त्याला नेल्सन आर्म लिफ्ट बॅक प्रेशर मेथड म्हटलं जातं. म्हणजे काय? नेल्सनची आर्म लिफ्ट बॅक प्रेशर, त्या मेथडचंच नाव आहे की हात मागे करायचा आणि मग त्याला प्रेशर द्यायचं. ती वेगळी पद्धत आहे, प्रत्येक पद्धतीचं नाव वेगळं आहे. जर छातीला आणि पोटाला लागलं असणार तर आपल्याला नेल्सनची मेथड वापरावी लागते. ठीक आहे, म्हणून याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की कोणत्या प्रकारचे व्यावसायिक आरोग्य धोक्यात संक्रमणास कारणीभूत ठरते? आता बघा, संक्रमण म्हणजेच काय? संक्रमण म्हणजे काय? इन्फेक्शन म्हणू शकतो आपण. काय म्हणू शकतो? इन्फेक्शन. तर खालीलपैकी कशाने इन्फेक्शन होऊ शकते? तेही आपल्या ऑक्युपेशन हेल्थमध्ये, ऑक्युपेशन म्हणजेच काय? व्यावसायिक आरोग्यामध्ये कशाने होऊ शकते? बघा, पहिलं विद्युत धोका, यांनी संक्रमण होते, इन्फेक्शन होते असं म्हणता येणार नाही, पण जैविक धोका म्हणजेच काय? बायोलॉजिकल हजार्ड आहे ना, यांनी काय होऊ शकते? संक्रमण होऊ शकते किंवा इन्फेक्शन होऊ. जसं आपण इलेक्ट्रिकलचं काम करतो, आपल्याला कोणतं शारीरिक, म्हणजे शारीरिक म्हणण्यापेक्षा कोणतं व्यावसायिक आरोग्य आपलं खराब नाही होणार. पण तुम्ही जर जैविक जिथं काम चालू आहे तिथं जर तुम्ही काम कराल बायोलॉजिकल, तर तिथं काय होऊ शकते? आपल्याला इन्फेक्शन होऊ शकते, बरोबर आहे. म्हणून याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की या साधनाचा उपयोग काय आहे? तुम्हाला मग सांगितलं की लक्षात ठेवा, हे काय? आपलं पिंजर आहे. पिंजरचं काम काय? मग विचारलं तर पिंजरचं काम काय? आता विचारलं, तुम्हाला चित्र दाखवलं, मी चित्र ऑलरेडी तुम्हाला मग दाखवलंच होतं. ठीक आहे, तर काय करतो आपण? उष्ण पदार्थ धरू नाही शकत, तार कापणे पण नाही, लाकडातून खिळे काढणे, याच्यासाठी आपण या पिंजरचा वापर करतो. म्हणून याचं सी उत्तर काय एकदम परफेक्ट. म्हणून एका गोष्टीवर काय होते? बऱ्याचशा गोष्टी काय असतात? डिपेंड असतात. ठीक आहे, चला नंतरचा प्रश्न आहे, पीडितेला हृदयविकाराचा झटक्याचे त्रास होत आहे हे तुम्ही कसे ओळखाल? समजा एखाद्याला अटॅक येत आहे, म्हणजे हृदयविकाराचा त्याला झटका येत आहे. ठीक आहे, म्हणजे छातीमध्ये त्याच्या दुखायला लागलं समजा, किंवा आता त्याला बेहोश पडला आहे आणि त्याला ॲक्च्युली अटॅक आला आहे, तर मग ओळखायचं कसं? ते आता डॉक्टर बनायचं आहे आपल्याला. काय बनायचं आहे? डॉक्टर. तर बघा, त्याच्या पाठीचा कण्यामध्ये वेदना होते, यांनी आपण नाही ठरवू शकत, बरोबर आहे. त्याच्यानंतर तोंड घट्ट होईल, त्याला नाही म्हणू शकत, त्याला फिट येणे म्हणतो आपण. ठीक आहे, पोटावर
जड सूज येणे यांनी पण नाही म्हणू शकत, पण त्याच्या ओठांवर निळा रंग दिसतो. म्हणजेच काय की जर त्याला अटॅक आला असणार किंवा अटॅकचा म्हणजे त्या सरळ ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाला असणार, त्याचे ओठ काय होते, काळसर निळे होते. काय होते, काळसर निळे. तर त्याच्यावर आपण ओळखू शकतो. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. हे सर्व माहीत पाहिजे जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी काम करायला जातो तिथे. ठीक आहे. त्याच्यानंतर साधनाचे नाव काय, म्हणजे हे जे टूल दिलेलं आहे त्याचं नाव काय. तुम्हाला जर बघितलं तर कैची सारखंच दिसतं, म्हणजे कटिंग करायचं टूल असतात. याला काय म्हटलं बघा, वायर स्ट्रिपर नाही आहे, क्रिम्पिंग नाही आहे, संयोजन म्हणजे कॉम्बिनेशन प्लायर पण नाही. तुम्हाला माहिती आहे कॉम्बिनेशन प्लायरमध्ये इथं एक गॅप असतो अशी, बरोबर आहे, ते पण नाही. याला काय म्हटलं जातं, कर्ण कटिंग प्लायर म्हणजे डायगोनल कटिंग प्लायर. कारण कट करायसारखं दिसतंय तर कट तुम्ही लक्षामध्ये ठेवा. ठीक आहे. म्हणजे कापण्यासाठी याला वापरलं जातं त्याच्यासाठी, म्हणून याचं डी उत्तर काय परफेक्ट आहे. त्याच्यानंतर सुरक्षा चिन्हाचे नाव काय. आता बघा याच्यामध्ये तुम्हाला जर बघितलं तर हँड ग्लोव्ज दिलेला आहे 2. ठीक आहे. आणि हा जर सिम्बॉल असणार, तुम्हाला ऑलरेडी याच्या पहिले मी दाखवला सेम सिम्बॉल, फक्त आता इथं कसं आहे कलरनी तुम्हाला दिलेला आहे. तर आता बघा इथे काय ब्ल्यू कलरमध्ये दिलेला आहे. ब्ल्यू कलरमध्ये हा कोणता आहे, मंडेटरी साईन आहे. लोगो बिलकुल सेम आहे, म्हणजे सिम्बॉल साईन जर बघितलं बिलकुल सेम आहे. पण आता तुम्ही जर बघाल तर इथं पण सेम आहे, फक्त इथं ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पहिले सांगितलं आपल्याकडे इंद्रधनुष्य आहे, निम्मीवाल्यांकडे नाही आहे. तर आता इथं विषय काय झाला आहे तुम्हाला सांगतो की निम्मीने काय केलं, आन्सर कीमध्ये डी याचं उत्तर बरोबर दिलेलं आहे, पण हे डी उत्तर काय चुकीचं आहे. डी उत्तर काय चुकीचं आहे, सूचनात्मक नाही. सूचनात्मक मी सांगितलं ग्रीन रंगाचं असतं आणि ते चौकोनी डब्यामध्ये असतं, बरोबर आहे. तर याला काय म्हटलं जातं, तर याला मंडेटरी साईन म्हटलं जातं, अनिवार्य चिन्ह म्हटलं जातं. बघा हे उत्तर बरोबर आहे, पण निम्मीनी म्हटलं की डी आहे. तर मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला, डी उत्तर चुकीचं आहे आणि मंडेटरी साईन काय बरोबर आहे, हे उत्तर बरोबर आहे. आता मग बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की सर मग निम्मीने दिलेले मारायचं चुकलेलं की बरोबर मारायचं. तर माझं म्हणणं एकच राहील, कारण की मी बरेचसे जुने पेपर बघितलेला आहे, त्यांनी आन्सर की करेक्ट केलेलं आहे, त्यांनी बऱ्याचशा आन्सर की करेक्ट केलेलं आहे आणि काही अजून त्यांना त्या मूर्खांना सापडल्या पण नाही आहे, अशातला भाग आहे. तर म्हणून मला तरी असं वाटते की उद्या चालून त्यांच्या लक्षात येणारच, जसे आपले स्टुडंट आहे त्यांचे पण स्टुडंट आहे, त्यांना कोणी सांगणार ना अरे सर हे प्रश्न चुकलेला आहे बा. म्हणून काय करायचं की माझं मत आहे की चुकलेलं न मारता बरोबरवाले मारले तर तुम्ही फायद्यात राहाल, असं माझं मत आहे. आखरी वैयक्तिक इच्छा तुमची आहे, तुम्हाला काय करायचं आहे. माझ्या मताने याचं उत्तर बी काय बरोबर आहे, निम्मीच्या मताने डी याचं उत्तर डी बरोबर आहे. ठीक आहे. बी माझं आहे आणि डी काय निम्मीचं आहे, तुम्ही कुठे जाऊन चेक करू शकता. ठीक आहे. चला नंतरचा प्रश्न आहे, आणि आपल्या टेस्टमध्ये बरोबरवालीच उत्तरला लक्षात ठेवा, निम्मीचं आपल्याला काही घेणं देणं नाही आहे त्याच्याशी. त्याच्यानंतर पीडितेचा रक्तस्राव थांबवण्यासाठी प्रथम उपचार काय दिले जातील. ठीक आहे. मग आता सर्वात पहिले एखाद्याला रक्त लागला आहे तर रक्त थांबवायचं कसं, तर सर्वात मेन काय असतं, बाकीचा विषय नंतर, पहिले रक्त कसे थांबवू शकते. पाईप फुटला, तुम्हाला पहिले पाणी थांबवायचं, काय कराल पहिले पाईपाला घट्ट पकडणी, जेणेकरून त्याच्यातून पाणी बाहेर पडलं नाही पाहिजे. तसंच रक्त लागलं तर त्याला घट्ट दाबून ठेवायचं, म्हणजे जेणेकरून ब्लड बाहेर निघलं नाही पाहिजे. ठीक आहे. मग आता इथे बघा मलम लावा, मलम लावूनही राहणार नाही ना, ब्लड बाहेर निघत आहे तर जखमी भाग वरच्या दिशेला ठेवा. काय वरच्या दिशेने ठेवली म्हणजे काय ब्लड नाही निघणार आहे का, असंही जमणार नाही. त्याच्यानंतर ड्रेसिंग करून जखमेचा भाग झाका. ड्रेसिंग केलं तरी पण ते ड्रेसिंग ओलं होऊन जाईल कारण ब्लड निघतच आहे. काय करा जखमी भागावर दबाव टाका, म्हणजे काय ते थोड्या वेळ ते त्याला दाबून ठेवा, ऑटोमॅटिक ब्लड काय होते गोठून जातं, कोॲग्युलेशन म्हणतो आपण त्याला, तर ते थांबून जातं ब्लड, मग तुम्ही बाकीचा कारभारपणा करू शकता. ठीक आहे. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की पीडित व्यक्तीला वीज पुरवठ्याच्या संपर्कात राहिल्यास त्याला सोडवण्यासाठी कोणती त्वरित कार्यवाही करावी. त्याला काय करायचं, सोडवायचं. म्हणजे एखाद्याला करंट लागला तर मग असं पाहत नाही बसायचं, मग त्यासाठी काहीतरी कार्यवाही करायची. 4 ऑप्शन दिलेले आहे, 4 पैकी तुम्ही काय कराल. पहिलं, हाताने संपर्कातून त्याला ओढणे किंवा ढकलणे, म्हणजे तुम्ही काय करा, तो करंट लागून आहे त्याला पकडा आणि ओढा, तुम्हाला करंट लागणार. ते पिक्चरमध्ये कसं एकाला दुसऱ्या हात लावला कसं तर कापत राहते तसं होईल, हे काही बरोबर नाही आहे. विद्युत शॉकबद्दल तुमच्या अधिकाऱ्याला कळवा, म्हणजे इकडे करंट लागून एक जण मरत आहेत, काय करायचं आपल्या अधिकाऱ्याला फोन लावायचा, सर तो व्यक्ती करंट लागला, आता तो मरत आहे बा थोड्या वेळाने, ही चुकीचं झालं, बरोबर आहे. त्याच्यानंतरचं आहे की संपर्कातून काढून टाकण्यासाठी मदतीसाठी एखाद्याला कॉल करा, म्हणजे काय एखादा करंट लागत आहे, आपण काहीच नाही करायचं, फोन लावायचा, अरे मित्रा ये धावत, एक जण करंट लागलाय त्याला वाचव रे, म्हणजे त्या तिसऱ्याला बोलवायचं, हे शहाणपणाचं लक्षण नाही आहे, बरोबर आहे. चौथा ऑप्शन आहे की वीज पुरवठा बंद करून संपर्क खंडित करा. बिलकुल डी उत्तर एकदम परफेक्ट आहे की पहिले काय करा, ज्यांनी त्याला करंट लागला तो वीज पुरवठा खंडित करा, ऑटोमॅटिक तो त्या सप्लायपासून दूरच होऊन जाईल ऑटोमॅटिक, बरोबर आहे. तर सर्वात महत्त्वाचं आहे की सप्लाय काय करा, पहिले डिस्कनेक्ट करा, म्हणजे त्याचं बी उत्तर काय एकदम बी नाही डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे
सावधानगिरीच्या चिन्हाचे नाव काय? आता असं जे चिन्ह आहे तुम्ही जर बघितलं असेल रस्त्याच्या काठेवरती, हे पण रोड सेफ्टी मधलंच आहे. कसलं आहे? रोड सेफ्टी मधलं. याचं काय दर्शवते तुम्हाला मधामधात झेब्रा क्रॉसिंग दिसते बघा रोडच्या. आता जिथे ट्रॉफिक वगैरे सिग्नल वगैरे असतात ना तिथे, म्हणजे काय की त्याच्यावरनं पायदळ जर चालायचं असणार, रोड क्रॉस करायचं असणार तर त्या झेब्रा क्रॉसिंगवरून आपल्याला जायचं असतं. त्याला काय म्हटलं जातं? पेडस्ट्रेन क्रॉसिंग म्हटलं जातं, म्हणजे पादचारी ओलांडणे असं म्हटलं जातं, म्हणजे पायदळ चालायचा रस्ता. म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे. म्हणजे तुम्ही पाहून पण पटकन तुम्ही बरोबर समजू शकता. काय? पादचारी म्हणजे पायानी चालत जाणारा रस्ता तिथं सोडला जातो ओलांडण्यासाठी, त्याला आपण म्हटलं जातं. म्हणजेच काय? सरळ सरळ या चित्राचं उत्तर काय? डी बिलकुल परफेक्ट आहे. ठीक आहे, तुम्ही कलरमध्ये लक्षात ठेवा, मी कलरमध्ये देणार नाही, आपल्याकडे इंद्रधनुष्य सुरुवातीला सांगितलं तुम्हाला. ठीक आहे, त्याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की मृत्यूच्या धोक्याचं डोक्याला दुखापत लागलेल्या पीडितासाठी कोणता सुवर्ण तास आहे? ठीक आहे, कोणता सुवर्ण तास आहे? म्हणजेच याचा अर्थ काय की समजा एखाद्याच्या डोक्याला लागलं, म्हणजे काय? आपण काम करतो तिथे समजा ॲक्सिडेंट झाला, आता ॲक्सिडेंटचे खूप सारे प्रकार असतात, हात मोड, पाय मोड, तोंड फूट, काही होऊ शकतं. पण जर डोक्याला लागलं असणार तर त्याच्यासाठी सुवर्ण म्हणजे काय? त्याला गोल्डन अवर म्हटलं जातं. काय म्हटलं? गोल्डन अवर. म्हणजे काय की तेवढ्या वेळामध्ये जर तुम्ही दवाखान्यात नेलं, त्याला जर उपचार मिळाला तर तो वाचू शकतो. कारण माहिती आहे डोक्याची जखम काय असते? सर्वात खतरनाक असते असं आपण म्हणू शकतो, म्हणजे 100% असतेच. बरोबर आहे, कारण की सर्व आपला काय? सर्व भेजामध्येच आहे, जेवढं काय तेवढं. तर सुवर्ण अवर कोणाला म्हणायचं किंवा कधी म्हणायचं? पहिले जे 30 मिनिट असते ॲक्सिडेंटपासूनचे त्याला काय म्हटलं जातं? गोल्डन अवर म्हटलं जातं. म्हणजे 30 मिनिटामध्ये सुरुवातीच्या त्याला उपचार मिळाला पाहिजे तर तो 100% काहीतरी त्याच्यावरती उपाय होऊ शकते. पण 30 मिनिटापेक्षा जर जास्त वेळ लागला तर त्याचा विषय होऊ शकतो. विषय होऊ शकतो. म्हणून डोक्याला जर कोणाचं लागलं तर बाकीचं मग करायचं, भांडण वगैरे जे करायचं राहते ते नंतर करायचं, पहिले त्याला डॉक्टरकडे घेऊन जायचं पहिल्या 30 मिनिटामध्ये. हे नेहमीसाठी काय करायचं? लक्षामध्ये ठेवायचं. ठीक आहे, म्हणजे याचं बी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे की पीडितेची कोणती स्थिती कोमा अवस्था म्हणून ओळखली जाते? आता तुम्हाला कोमा शब्द चांगल्या पद्धतीमध्ये, ठीक आहे, एखाद्याला म्हणतो कोमात गेला म्हणजे काय की तो एकदम बेहोश पडला आहे आणि कोणत्याच गोष्टीला तो रिस्पॉन्ड करत नाहीये, म्हणजे त्याला आपण काय म्हणू? कोमात गेला म्हणू शकतो. मग इथं ऑप्शन बघा, पहिला बेशुद्ध परंतु कॉलला प्रतिसाद देत आहे. कॉलला म्हणजे काय? बेशुद्धता आहे पण आपण बोललो तो प्रतिसाद देत आहे, म्हणजे त्याला का कोमात म्हणता येईल का? नाही. त्याच्यानंतर आहे जागरूक पण कॉलचा प्रतिसाद देऊ शकत नाही, म्हणजे तो जागा आहे पण कॉलचा प्रतिसाद देऊ शकत नाही, जाग्याचा विषयच नाही. तो कोमा म्हणजे एकदम विषय त्याचा संपलेला असतो, म्हणजे तो फक्त नावासाठी जिवंत असतो कोमामध्ये असलेला माणूस. ठीक आहे, श्वास घेत आहे परंतु कॉलला प्रतिसाद देत नाही. ठीक आहे, श्वास तर घेत असतो पण कॉलला प्रतिसाद देत नाही. हा ॲक्च्युली विचार जर केला तर बरोबर आहे. श्वास घेत आहे म्हणजे श्वास त्याचा सुरू आहे पण कॉलला प्रतिसाद देत नाही. हे उत्तर जवळपास बरोबर आहे. अजून चौथा वाचायचा आपण. त्याच्यानंतर पूर्णपणे बेशुद्ध आणि कॉलला प्रतिसाद देऊ शकत नाही बिलकुल, म्हणजे तुम्ही जर बघाल तर दोन्ही ऑप्शन जवळजवळ तुम्हाला सारखेच दिसणार. ठीक आहे, पण एकदम जर परफेक्ट म्हटलं तर याचं डी उत्तर काय एकदम बरोबर आहे. तो काय? पूर्णपणे बेशुद्ध आहे, एकदम बिलकुल शटडाऊन झाल्यासारखा आहे, एकदम श्वासही नाही सारखाच चालू आहे त्याचा, एकदम कोमामध्ये असलेल्याचं तसं असतं. आणि तुम्ही बोलला तर त्याचा रिस्पॉन्स द्यायचा तो विषय येतच नाही. बरोबर आहे, म्हणजे याचं डी उत्तर काय एकदम परफेक्ट आहे. ठीक आहे, हा 28वा प्रश्न होता. म्हणजेच आपल्या पहिल्या चॅप्टरचे 28वरून प्रश्न काय झाले इथे संपून गेले. म्हणजे असं म्हणू शकतो आजच्या सेशनमध्ये आपण एक चॅप्टर काय केला? संपवला. आता नेक्स्ट चॅप्टरमध्ये आपण काय करू? दुसऱ्या चॅप्टरची काय करू? सुरुवात करू. ठीक आहे, तर इथे या सेशनला थांबवू. पण त्यापूर्वी तुम्हाला काय करायचं आहे? जर व्हिडिओ आवडला असेल तर आठवणीने व्हिडिओला काय करा? लाईक करा. आणि तुमच्या इलेक्ट्रिकल वायर म्हणजे जेवढे विद्यार्थी आहेत तेवढ्यांना काय करा? व्हिडिओ शेअर करा. आणि तुमच्या मनामध्ये काही प्रश्न असतील तर तुम्ही काय करू शकता? कमेंट करू शकता. आणि अजूनपर्यंत जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर आठवणीने काय करा? चॅनलला सबस्क्राईब करा. आणि याच्यानंतरचा नेक्स्ट सेशन बघण्याकरता नेक्स्ट व्हिडिओवरती क्लिक करून बघू शकता. तोपर्यंत ब्रेक घेतो. धन्यवाद.